मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील शेतकरी आनंदी. कोकण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी. पावसामुळे शेतीच्या कामाला मात्र वेग. पुन्हा नव्यानं पेरण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात जे पेरलं जातं तेच उगवतंय. भाजपच्या रणनीती संदर्भात देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. मराठा समाजाला सर्व काही दिलं पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली. देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आश्चर्य. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार शिवसेनेच्या संपर्कात. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केंचा मोठा दावा. मराठा आरक्षण दिलं नाही तर 288 जागांवर उमेदवार देणार. नाव घेऊन पाडणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार. शपथविधीसाठी रविवारी संध्याकाळी 7:15 वेळ. अखेर ठरलं. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रिपदांची वर्णी. प्रफुल्ल पटेल होणार केंद्रीय मंत्री. उद्या घेणार शपथ. पक्षात मेरिटप्रमाणे मंत्रिपद मिळेल. मंत्रिपदापेक्षा पक्ष संघटना वाढवण्यात रस. मंत्रिपदाच्या चर्चावर श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. राहुल गांधी असणार लोकसभा विरोधी पक्षनेते. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब. नाशिक शिक्षक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची गुंडगिरी. नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे अद्याप गायब. वर्ध्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतीच्या कामाला वेग. पावसामुळे वीज पुरवठा खंडित. सिंधुदुर्गात मान्सून दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. हवामान खात्याने दिला होता पावसाचा अंदाज. गोंदियाच्या शहारवाणी परिसराला वादळी पावसाचा तडाखा. झाडे व विद्युत खांबांची पडझड. अनेक घरांवरील छतं उडाले. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला 7 परदेशी नेते उपस्थित राहणार. दिल्लीत हाय अलर्ट जारी. उद्या प्रत्येक विधानसभेत होणार जल्लोष. 288 मतदारसंघात भाजप करणार जल्लोष. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. नवी मुंबईत भाजपकडून आनंदोत्सव साजरा. कार्यकर्त्यांनी गाण्याच्या तालावर धरला ठेका. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याचा जल्लोष. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून समरजित घाटगे आक्रमक. भाजप नेते समरजित घाटगेंचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गड राखण्यात यश. अमित देशमुख भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण. बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचं अर्धनग्न आंदोलन. दर्यापूरमध्ये बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी मागणी. बियाणं तिप्पट भावानं विक्री केलं जात असल्याची तक्रार. शेतकऱ्यांसाठी बियाणं अल्प दराने उपलब्ध करण्याची मागणी. बीडच्या परळी तालुक्यातील कणेरवाडी गावात भीषण पाणी टंचाई. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाई. नाशिकमधील गावात भीषण पाणी संकट. पाणी आणण्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट. सांगलीच्या मिरजमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा. 1,90,000 नोटांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. बनावट नोटा बनवणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.